स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. एपीएमसी वाशी मार्केटमध्ये सध्या लसणाचे दर 300 ते 350 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचलेत. गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत लसणाच्या दरात प्रति किलो 20 रुपयांची वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या बाजारात लसणाचा पुरवठा कमी असल्यामुळे भाव वाढलेत. एपीएमसी वाशी भाजी मार्केटमध्ये हिवाळा सुरू असल्यानं पालेभाज्यांचा मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या किमतीमध्ये 30% घट झाली आहे. सध्या पालेभाज्या प्रति 10 रुपये दराने विकल्या जात असून मागील तुलनेत हा दर खूपच कमी आहे. लोकशाहीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी लागेल. आज केंद्रीय नेतृत्व निर्मला सीतारामन, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे सुद्धा उपस्थित असणार आहेत. कोर कमिटीची बैठक आणि त्यानंतर विधिमंडळाची बैठक होईल आणि त्यात पक्षनेता निवडला जाईल. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव असेल यात काही शंका नाही. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजी महाराज नगर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एक हृदय शस्त्रक्रिया झाली. या हॉस्पिटलमध्ये 14 वर्षीय मुलाची ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. कल्याणमध्ये पोलिसांनी एका गोदामावर छापा टाकत मोठ्या गुटखा रॅकेटचा पर्दाफाश केलाय. कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांचे धाबे दणाणलेत. या प्रकरणात 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय. मतमोजणी होऊन 10 ते 12 दिवसांनी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतो हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. बहुमत मिळून सुद्धा 13 दिवस उलटून महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळू शकला नाही. याच्या मागचं कारण भाजप आणि गद्दार गटांना स्पष्ट करणं आवश्यक. एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला आता काडीची देखील किंमत नाही. गरज असेल तर या, नाहीतर चालते व्हा अशी सांगायची ताकद भाजपने ठेवली आहे. उद्याच्या शपथविधीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या विचाराला कुठेही किंमत दिलेली नाही. तुम्हाला गरज असेल तर आमच्या मंत्रिमंडळात या, नाहीतर आमच्यासोबत अजित पवार आहेत. बांगलादेशातील हिंदूंवर सतत हल्ल्यात वाढ होते. चिन्मय प्रभुदास यांच्यासह आणखी 2 अटक केले. बांगलादेशातील चट्टोगाव येथील कुंडलीधाम आश्रमाचे इतर 2 सदस्य आदिनाथ प्रभू आणि रंगनाथ दास हे देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असल्यानं इस्कॉनचे माजी पुजारी चिन्मय कृष्णदास यांच्यासाठी अन्न घेऊन जात असताना त्यांना देखील अटक करण्यात आली. आणि बांगलादेश येथे वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक बांधवांवर देखील बांगलादेशी अत्याचार करतात. सत्ता आली म्हणून मस्तीत यायचं नाही. मराठ्यांची बेमानी करायची नाही, नादाला लागायचं नाही. मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कुणी येऊ शकत नाही. एकदा मराठा रस्त्यावर उतरला ना मग कुणाच्या बापाला घाबरत नाही. सत्तेत कुणी बसू दे, मी त्याला सोडणार नाही. सत्तेतल्याच माणसाला भांडावं लागत असतं. ते सत्तेत नसते तर मग विरोध करण्याचं कारणच नाही. आरक्षणासाठी मी भांडणार आणि सोडणार सुद्धा नाही. विधिमंडळ गटनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड होता सोलापुरात भाजपच्या वतीनं जल्लोष करण्यात आलाय. विधिमंडळ गटनेते म्हणून निवड झालेले देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. विधानसभेतील भाजपाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर मिरजेत जल्लोष करण्यात आलाय. मिरजेत फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.